नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 23 जुलै 2025. चला तर मग आज पाहणार आहोत 23 जुलैच्या चालू घडामोडी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत आणि निवडून काढले आहेत. ओके, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF सुरू केले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिक्षण मंत्रालय. ओके, तर ऑप्शन ए हे जर बरोबर उत्तर असेल. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. नुकतेच मध्य प्रदेशातील कोणते वेगळे प्रकल्पात मंकी पझल फुलपाखरू दिसले आहे? ओके, प्रश्न पुन्हा एकदा वाचतो आहे मी. नुकतेच मध्य प्रदेशातील कोणते व्याघ्र प्रकल्पात मंकी पझल फुलपाखरू दिसले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, पेंच व्याघ्र प्रकल्प. ओके, तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये मंकी पझल फुलपाखरू दिसले आहे. ओके, नवीन जातीचे फुलपाखरू आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. भारतातील पहिली खुली ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या राज्य आयोजित करणार आहे? ओके, तर भारतामधील जी खुली ॲथलेटिक्स स्पर्धा आहे ते म्हणजे बिहार राज्य आयोजित करणार आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, बिहार. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, नुकतेच भारताने कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले? ओके, 3 लाख डोस पाठवले आहेत. ओके, तर जे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, बोलिव्हिया. ओके, तर नुकतेच बोलिव्हिया या देशाला भारताने गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले आहेत. ओके, तर चला पाचवा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ओके, तर सध्या मित्रांनो जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा 6वा आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, 6. ओके, चला 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने शक्तिश्री नावाचा उपक्रम सुरू केला आहे? ओके, तर शक्तिश्री हा उपक्रम नुकताच ओडिशा राज्याने सुरू केला आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, ओडिशा. ओके, तर थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. तर शक्तिश्री हे एक नाविन्यपूर्ण आणि व्यापक उपक्रम आहे जो की ओडिशा राज्यात 19 जुलै 2025 रोजी घोषित केला आहे. ओके, तर याचा मुख्य उद्देश म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमधील महिला विद्यार्थ्यांनी आणि कार्मिकांची सुरक्षा, सशक्तीकरण आणि आत्मरक्षण सुनिश्चित करणे हे आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न आहे, कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी योजनेचे नाव काय आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. ओके, तर हे याचं योग्य उत्तर असेल. ओके, तर याचं उत्तर काय असेल ऑप्शन ए, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. ओके, लक्षात ठेवा. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आजचा 8वा प्रश्न आहे, सरकारी कार्यक्षेत्रात महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य कोठे करण्यात आले आहे? ओके, तर प्रश्न पुन्हा एकदा वाचतो आहे मी. सरकारी कार्यक्षेत्रात महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य कक्षाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ओके,
तर याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन सी, नवी दिल्ली. ओके. तर नवी दिल्लीमध्ये हे आरोग्य कक्षेचे आयोजन केले आहे. ओके. तर चला पाहूयात आपण नववा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने ड्रॉर-1 हा कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे. ओके. या उपग्रहाचं नाव आहे ड्रॉर-1. ओके. तर हा जो उपग्रह आहे तो नुकताच इस्रायल या देशाने प्रक्षेपित केला आहे. ओके. लक्षात ठेवा, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, इस्रायल. ओके. 10वा प्रश्न आहे, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त म्हणून घोषित केले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, सेनेगल. ओके. तर सेनेगल या देशाला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ट्रॅकोमा मुक्त म्हणून घोषित केले आहे. ओके. तर चला थोडीशी माहिती पाहूयात. राजधानी आहे सेनेगल देशाची राजधानी आहे डकार. अधिकृत भाषा आहे फ्रेंच आणि या देशाचं स्थान आहे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरती. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.